जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेल्या आपल्या युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आज आपण जो पेपर झालेला आहे काल नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती, तर या पेपर मधले सगळ्या विषयांचे प्रश्न एक एक करून आपण एकाच ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। तर आता आपण पाहतोय आपल्या मराठी व्याकरणाचे प्रश्न। आतापर्यंत आपण जसे पेपर झालेत तसे पेपर इथं लाईव्ह स्वरूपात आपण विश्लेषण घेतलेलं आहे। तर नागपूर कारागृह पेपरच्या दिवशी आपली सुट्टी होती, त्याच्यामुळे आज आपण रेकॉर्ड करून अपलोड करत आहोत। ओके, चला सगळ्यात पहिलं मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। मराठी व्याकरण कुठून चालू झालेलं आहे इथं, तर सगळ्यात शेवटी आपलं मराठी व्याकरण आहे। प्रश्नाचा क्रमांक आहे आपला, एकच मिनिट हा 74 पासून आपलं मराठी व्याकरण आहे। 74 नंबरचा प्रश्न काय आहे? प्रश्न समोर तुम्हाला दिसतोय, पेपर जरा अंधुकच आहे। हा तुम्हाला दिसेल, कदाचित नाही दिसलं तर मी वाचून दाखवते तुम्हाला। ओके, हा पाहूयात आपण। सगळ्यात पहिला 74 नंबरचा प्रश्न आहे, तुंदिल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। काय ओळखायचंय आपल्याला? तुंदिल शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तुंदिल शब्दाचा अर्थ काय होतो? तृप्ती, लट्ट, तूट आणि तुच्छ। काय येईल बरोबर? तुंदिल म्हणजे काय? तुंदिल म्हणजे लठ्ठ माणूस, कळतंय? पर्याय कुठला योग्य? पर्याय बी योग्य। आपला पुढचा 75 नंबरचा प्रश्न आहे, 10 घरची धुनी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईंचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो, म्हणतात ना। मग इथं म्हण कुठली येईल? म्हणजे 10 घरची धुनी भांडी करून म्हणजेच काय? खूप आयुष्यात संघर्ष करून किंवा मेहनत करते त्याची आई, तरी सुद्धा तो मुलगा घरामध्ये आईच्या संघर्षाला न जाणता तो काय करतोय? घरात लोळत पडलेला असतो। म्हणजेच कुठली म्हण येईल? आईजीच्या जीवावर बाईजी उदार, खायला काळ भुईला भार, बाप से बेटा सवाई, संग तसा रंग। काय येईल बरोबर? म्हणजे तो काहीच मदत नाही करत आहे, फक्त 3 टायमाचा खातोय, लोळतोय। तो पोलीस भरती सुद्धा करत नाहीये की बाबा चला आई म्हणेल चला मी करते ना 10 घरची धुनी भांडी, पण माझा मुलगा शिकतोय, गव्हर्नमेंट नोकरी लागेल, तेव्हा तिला काहीच नाही वाटणार। पण जेव्हा आपला मुलगा काहीही मदत न करता, स्वतःचं भविष्य न घडवता 3 टायमाचं खातोय आणि घरात लोळत पडतो, मग त्याला काय म्हणतात? खायला काळ भुईला भार। कुठल्याच आईला असं आवडणार नाही। विचार करा मग जरा, पोलीस भरती करताय, सिरियसली करा। पर्याय बी योग्य। पुढचा प्रश्न आहे आपला, मी दुकानात गेलो या वाक्यातील दुकान या शब्दाचे सामान्य रूप कोणते? दुकान मूळ शब्द आहे, दुकानचं सामान्य रूप काय होणार आहे? दुकानात, दुकानात, दुकान यापैकी नाही। सामान्य रूप म्हणजेच काय? सामान्य रूप म्हणजेच मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो। प्रत्यय लागल्यानंतर हा प्रत्यय काढून टाकून मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात। प्रत्यय काढून टाकायचा आहे तो दुकानात, म्हणजे दुकान मध्ये काय बदल झाला? अकारांताचं सामान्य रूप आकारांत झालं। नियम, शब्दावरून नियम तयार करायचे। पर्याय कुठला योग्य आला? मग आपला पर्याय बी योग्य। पुढचा प्रश्न आपला, खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे। प्रतिवर्षी या पेपरमध्ये आपलं मराठी व्याकरण 1-2 प्रश्न सोडले तर सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे मी ठामपणे स्टॅम्प पेपरवर लिहून सुद्धा देऊ शकते। फक्त 1-2 प्रश्न सोडले, बाकी सगळे प्रश्न झालेले आहेत, आपण घेतलेले आहेत आणि सोपे आहेत। बघा बरं, प्रतिवर्षी, प्रथम पद प्रधान, प्रत्येक वर्षी, आ, यथा, प्रति हे 3 संस्कृत उपसर्ग लागून अव्ययभाव समासाचे सामासिक शब्द तयार होतात। पर्याय कुठला योग्य? मग प्रथम पद प्रधान म्हणून अव्ययीभाव समास, पर्याय सी योग्य आहे। तुमच्यासाठी वेळात वेळ काढून लेक्चर अपलोड करतोय आम्ही रेकॉर्डिंग करून, त्यामुळे ज्यांना ज्यांना आपलं सेशन आवडतंय त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय। ठीक आहे, चला आपला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। काय आहे प्रश्न? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? अलंकार कोणता? अपणहुती, व्यतिरेक, श्लेष, चेतना, गुणोक्ती। कुठला पर्याय योग्य?
पंचमी विभक्ती तुम्हाला ट्रिक साठी लक्षात ठेवायला सांगितली होती. ऊन हुन प्रत्यय. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अतिरेक केला इथं. काय? अमृत सगळ्यात गोड असतं. मी प्यायले नाहीये पण ऐकलंय फक्त. अमृत सगळ्यात गोड, पण इथं अतिरेक काय केलेला आहे, तर अमृतापेक्षाही देवाचं नामस्मरण गोड आहे. हे प्रॅक्टिकली खरं आहे. पण कोणी मानत नाही, कारण सगळेच देवपूजा नाही करत ना. ठीक आहे, देवाला मानतात, चांगली गोष्ट आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजेच काय, तर इथं अतिरेक केलेला आहे की उपमेयापेक्षा उपमानच श्रेष्ठ आहे. अतिरेक केलाय म्हणून व्यतिरेक अलंकार. ट्रिक आपली. पर्याय बी योग्य. पुढचा प्रश्न 79 नंबरचा आहे. खालील समूहात न बसणारा शब्द शोधा. पक्षी, खग, विहंग आणि नृप. 3 शब्द एकाच शब्दाचे समानार्थी आहेत. एक शब्द फक्त वेगळा आहे, तर तो वेगळा असणारा आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय दिसतायत क्लिअर? नाही तर म्हणाल मॅडम प्रश्नावरच उभ्या राहतात, प्रश्न तुटून जायला आमच्या साईडला उभ्या राहा. बरोबर. पक्षी, खग, विहंग पक्षीचे समानार्थी शब्द हे दोन्ही सुद्धा. नृप फक्त वेगळा आहे. नृप म्हणजे राजा, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय डी योग्य. पुढचा 80 नंबरचा प्रश्न आहे. मराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आध्यात्मिक हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? आध्यात्मिक आतापर्यंत खूप वेळा विचारून झालाय. ठीक आहे, आध्यात्मिक खूप वेळा विचारलेलं आहे. काय येईल उत्तर? आध्यात्मिक म्हणतो का आध्यात्मिक म्हणतो आपण? बघा बरं, काय म्हणतो आपण? आध्यात्मिक म्हणतो, आध्यात्मिक नाही. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य येणार? पर्याय डी योग्य. पुढचा प्रश्न. चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? झालेला आहे खूप वेळा. यावर्षीही 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये विचारून झालाय. चंद्रमौळी घर म्हणजे श्रीमंताचे घर, देवाचं घर, गरीब माणसाचं घर, सजवलेलं घर. काय येईल बरोबर? चंद्रमौळी घर म्हणजे काय? गरीब व्यक्तीचे घर, गरीब माणसाचे घर. पर्याय सी योग्य. जे नवीन जॉईन झालेले आहे सेशनला, ज्यांना सेशन आवडतंय, सेशन लाईक करायचं एकदा. पुढे. तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह ओळखा. केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार न जाणणारा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण आणि जाणून घेण्याची इच्छा असणारा. तितिक्षा म्हणजे काय? तर तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. पर्याय कुठला योग्य आला? पर्याय सी योग्य. पुढचा प्रश्न तर अजूनच ब्लर येत आता इथं मला दिसायला कठीण झालंय. 83 नंबरचा प्रश्न आहे. एकच मिनिट. ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यास डॅश डॅश शब्द म्हणतात. ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्या शब्दाला काय म्हणतात? अविकारी, विकारी, उभयान्वयी, विशेष्य. तर ज्याच्यात बदल होत नाही त्याला म्हणतात अविकारी शब्द. अविकारी म्हणजे बदल न होणं. पर्याय ए योग्य. जाऊया आपण आपल्या 84 नंबरच्या प्रश्नाकडे. काय प्रश्न? ज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास डॅश डॅश म्हणतात. गण, मात्रा, ध्रुपद आणि छंद. ज्याची रचना अक्षर मात्रेवर अवलंबून असते त्याला काय म्हणतात? अक्षर मात्रा, सॉरी अक्षर संख्या, मात्रा नाही, अक्षर संख्यांवर अवलंबून असणं. त्याला छंद असं म्हणतात. काय? पर्याय कुठला योग्य? पर्याय डी योग्य. कुठे आता? इथे. पर्याय डी योग्य. पुढचा प्रश्न पुन्हा शुद्ध लेखन नियमाप्रमाणे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. एक मिनिट. शुद्ध लेखन नियमाप्रमाणे मतितार्थ हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? मथितार्थ, मतितार्थ, मथितार्थ आणि मर्थितार्थ. तर मतितार्थ शब्द शुद्ध कुठला आहे? मथितार्थ आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय ए योग्य. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द निवडायचा आपल्याला. तिन्ही बाजूंना, म्हणून तुम्ही कमेंट कराल ऑफलाईन कमेंट की मॅडम आम्हाला प्रश्न दिसत नव्हते, असा कसं काय पेपर घेऊन येत आहे.
तर जसा पेपर भेटला तसा आपण आणलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न दिसत नव्हता तर मी वाचून दाखवले, असं नाही ना मी आली आणि मुक्याने लेक्चर घेतले आणि गेलीये. दोन अर्थ असतात एका शब्दाचे वेगवेगळे, तर इथं पॉझिटिव्ह अर्थ व्यवस्थित घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही म्हणूच नाही शकत की आम्हाला प्रश्न कळाला नाही. काय येईल बरोबर उत्तर? तिन्ही बाजूंना पाणी किंवा समुद्र असलेला प्रदेश त्याला काय म्हणतात? शब्दसमूहासाठी एक शब्द. तिन्ही बाजूंना पाणी असणारा प्रदेश आणि एका बाजूला जमिनीचा तुकडा. बेट, द्वीपकल्प, दोआब, त्रिभुज प्रदेश. काय येईल बरोबर? द्वीपकल्प. तिन्ही बाजूंना पाणी, द्वीपकल्प, पर्याय बी योग्य. पुढचा प्रश्न कितवा? 87 नंबरचा प्रश्न आहे समोर आपल्या. काय आहे? गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? गंभीर पासून काय तयार झालेला आहे? रिय प्रत्यय लागून काय तयार झालेलं आहे आपलं? गांभीर्य हे भाववाचक नाम तयार झालंय. पर्याय सी योग्य. पुढचा 88 नंबरचा प्रश्न आहे. तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. ठोकणारा कोण? तेंडुलकर. ठोकले ते काय? शतक. तेंडुलकर झाला कर्ता. कर्त्याला ने हा कुठल्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणून पर्याय बी योग्य. पुढचा संधिवारचा एकदम सोपा आहे. धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता? धनुर्वात शब्द कसा तयार होतो? धनु विसर्ग अधिक वात. विसर्गाचा र झालाय म्हणून विसर्ग र संधी. विसर्गाच्या आधी उ असून विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आलंय म्हणून विसर्गाचा र होणार, बदल होऊन धनुर्वात. कुठे आहे मग धनु विसर्ग अधिक वात? पर्याय एच आहे का? नीट पहा बरं. दिसतायत का दोन डॉट ए मध्ये? हा, तर आहे धनु विसर्ग अधिक वात, धनुर्वात. पर्याय ए योग्य. पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे ते ओळखा. कविता पेरू खाते. प्रयोग कुठला? कविता पेरू खाते. सकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी. काय येईल बरोबर? बघा आता कविताचा कविश करा बरं. मुलगा. कविश पेरू खातो. कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते. वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय एच आपला योग्य आहे. सेशन ज्यांना आवडते लाईक करा. महत्वाचा आहे. वेळात वेळ काढून तुमच्यासाठी आपण काल झालेला नागपूर कारागृह पेपर घेतोय. ठीक आहे. पुढचा 91 नंबरचा प्रश्न. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? एकदम सोपं आहे. विरुद्धार्थी, द्वंद्वार्थी, अकरणरूपी आणि करणरूपी. नकारार्थी वाक्य अकरणरूपी. होकारार्थी वाक्य करणरूपी. इथं नकार विचारला म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय सी योग्य. पुढचा प्रश्न. पानिपतावर 1.25 बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करतं? अभिधा, लक्षण, व्यंजन यापैकी नाही. पानिपतावर 1.25 बांगडी फुटली. डायरेक्ट वेगळा अर्थ घ्यायचा आपल्याला. 1.25 बांगडी फुटली म्हणजे 1.25 पत्नींच्या नवऱ्यांना म्हणजे 1.25 बायकांच्या पतींना वीर मरण आले, ते शहीद झाले, असा बांगडी फुटलीचा अर्थ घ्यायचा वेगळा. म्हणून ही कुठली शब्दशक्ती आहे आपली? लक्षणा शब्दशक्ती आहे. पर्याय बी योग्य. पुढचा प्रश्न. आधुनिक कवितेमध्ये डॅश डॅश ही रचना अधिक प्रमाणात आहे. आता ज्या कविता बनतायत त्याच्यामध्ये कुठलं काय आहे? मालिनी आहे, अभंग आहे, मुक्तछंद आहे की अक्षरगणवृत्त आहे? आता ज्या कविता बनतायत त्याच्यामध्ये काय आहे? अक्षरांची संख्या सारखी असते, मात्रांची संख्या सारखी असते की छंद असतात? काय आहे तर मुक्तछंद. मुक्तछंदाचं प्रमाण जास्त आहे आताच्या कवितांमध्ये. पर्याय सी योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला. अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी. गळा, शाळा, मळा आणि खिळा. गळाचं अनेक वचन गळे, मळाचं अनेक वचन मळे, विळाचं अनेक वचन विळे, शाळाचं अनेक वचन शाळाच राहतो. म्हणजे निश्चितपणे अनेक वचन इथं काय सांगू शकतो? जो दोन्ही वचनात सारखा राहतो. पर्याय बी योग्य. आता पुढे. बोका या शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा पर्याय शोधा. बोकाचं लिंग बदलायचे, विरुद्ध लिंगी. तो बोका, ती काय होईल? बोकी, भाटी, बोकीन, भाटीन. तर भाटी म्हणजे मांजर सुद्धा होता अर्थ त्याचा. पर्याय कुठला योग्य? मग विरुद्ध लिंगी म्हणजे पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी आपल्याला करायचं होतं, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय बी योग्य. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा किती नंबरचा प्रश्न आहे आपला?
96 नंबर. आता जरा बरं पेज आलंय पण प्रश्न संपत आलेत, हरकत नाही. चला, काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश्य कोणते? उद्देश्य म्हणजे करता, दिसणारे कोण? काय येईल करता? डोळे सुंदर दिसतात काळेभोर. काळेभोर हे उद्देश्य विस्तार येईल. मग इथं काय येईल? दिसणारे कोण? डोळे. डोळे झाला करता. करता म्हणजे वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश्य. पर्याय ए योग्य. पुढचा प्रश्न, सादर हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे? बहुव्रीही, सहबहुव्रीही, षष्ठी आणि कर्मधारय. कुठला समास आहे? सादर म्हणजे आदरासहित. आदरला स उपसर्ग लागलेला आहे. पर्याय कुठला योग्य? मग सहबहुव्रीही. स उपसर्ग, सा स उपसर्ग, सह उपसर्ग लक्षात ठेवायचा आहे. सहबहुव्रीही समास दोन पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पर्याय बी योग्य. पुढचा प्रश्न, त्याने पत्र लिहिले या वाक्याचे चालू अपूर्ण वर्तमान काळात रूपांतर करायचंय. शेवटचा प्रश्न आहे मराठीचा. 99 आणि 100 गणित दिसतंय तुम्हाला समोर, ते मी नाही घेत. त्याने पत्र लिहिले, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ करा बरं. साधा भूतकाळ हा, एकटच क्रियापद लालोलेले प्रत्यय. चालू वर्तमान काळ म्हणजे लिहित आहे. कुठे मग? तो पत्र लिहित असेल, तो पत्र लिहित आहे. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय डी योग्य. तर हे होते आपले प्रश्न. कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला कुठल्या प्रश्नामध्ये काही डाऊट आहे. सेशन लाईक करून घ्यायचे, बाकीचे विषय चालूच राहतील इथून पुढे. ठीक आहे, इथं मराठी आपला प्रश्न संपलाय. चला थांबूयात. थँक्यू सो मच. ऑल दी व्हेरी बेस्ट. चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण आपल्या बुद्धिमत्ताचे प्रश्न. तर जवळजवळ 26-27 प्रश्न आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिलाच प्रश्न पाहूयात आपण, तो म्हणजे 30 नंबरचा. काय सांगितलंय बघा, जर 3 + 4 = 64, 27. एक मिनिट द्या. ठीक आहे. 6 + 2 = 8, 2 16. तर 5 + 1 बरोबर किती? 4 ऑप्शन आहेत. आता आपल्याला माहिती आहे 3चा घन 27, 4चा घन 64, 2चा घन 8, 6चा घन 216, 5चा घन 125, 1चा घन 1. उत्तर काय आलं आपलं? 1 1 2 5. त्यानंतर पुढचा प्रश्न 31वा. काय सांगितले? काउंटर प्रोडक्टिव्ह या शब्दातून एखादे अक्षर निवडलं तर ते व्यंजन असल्याची शक्यता किती? 7/17, 10/17, 11/17, 12/17. एकूण शब्द किती आहेत याच्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 17. आता 17 पैकी व्यंजन पाहिजे. म्हणजे ए ई आय ओ यू सोडून, स्वर सोडून व्यंजन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पैकी 17. उत्तर आलं पर्याय दुसराच. त्यानंतर जाऊया डायरेक्ट आपला 42वा प्रश्नाकडे. ABDG HIKN प्रश्नचिन्ह VWYB पाहिजे इथे. 4 ऑप्शन आहे. OPRX, ROPW, OPRU, OPQU. आता A नंतर B, मग CD, EFG, मग H, मग I, JK, LMN. N नंतर लगेच एक O नंतर P नंतर QR, R नंतर STU, U नंतर V, W, XY, ZAB. म्हणजे प्रत्येक पद 1 ने 2 ने 3 ने पुढे जाते, परत 1 ने, मग 1 ने 2 ने पुढे. उत्तर काय पाहिजे आपलं? OPRQ. सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे मी इथे तुम्हाला लिहून देते संकेत काय काय आहेत ते. 5 6 9 म्हणजे स्मॉल इज बॅड. 8 5 7 म्हणजे बॅड अँड अगली. तर 9 1 8 म्हणजे बॉय इज अगली. तर स्मॉल साठी कोणता संकेत वापरला आहे? 6 8 9 5. बघा, पहिले तर आपल्याला इथून बॅड आणि बॅड कट करायला लागेल. 5 6 9, 8 5 7 मधनं 5 कट झाले. बॅड साठी संकेत काय आहे? 5. मग इज आणि इज कट करायला लागेल. 6 9, 9 1 8 मधून 9 कट झाला. इज साठी 9 गेला.
ठीक आहे, म्हणजे स्मॉल साठी उरलं काय 6. स्मॉल साठी संकेत आला 6. पुढचा 44वा प्रश्न 3, 10, 29, 66 प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 125, 126, 127, 136. इथूनच कळते दोनाचा घन एकाचा घन अधिक 2, दोनाचा घन अधिक 2, तीनाचा घन अधिक 2, चाराचा घन अधिक 2, पुढे येणार पाचाचा घन अधिक 2, पाचाचा घन 125 अधिक 2, उत्तर आलं 127. प्रत्येक संख्येचा घन अधिक 2 केले. पुढचा 45वा प्रश्न MOQ GIK JL प्रश्नचिन्ह बघा MNOPQ GHIJK JKLMN उत्तर आलं पर्याय दुसरं. प्रत्येक वर्ण हा 2-2 ने पुढे चाललाय. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला डायरेक्ट 53 नंबरचा. एकूण त्रिकोणांची संख्या किती? 14, 20, 24, 28. मग 1 अधिक 2 3 अधिक 3 6 अधिक 4 10 अधिक 5 15 अधिक 6 21 अधिक 7 28. एकूण त्रिकोणांची संख्या झाली आहे 28. लगेच पुढचा प्रश्न. जर खाली दिलेल्या समीकरणात अधिक म्हणजे गुणाकार, वजा म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे वजा आणि भागाकार म्हणजे अधिक असेल तर खालील समीकरणाचं उत्तर काय? 14 भागिले म्हणजे अधिक 14 अधिक 48 वजा म्हणजे भागिले 8 गुणाकार म्हणजे वजा 4 अधिक म्हणजे गुणाकार. पहिले भाग लावा. 8 × 48 वजा 4 × 24 14 अधिक 6 20 वजा 20 उत्तर आलं 0. पर्याय आला दुसराच. पुढचा प्रश्न. विसंगत किंवा विजोड पद ओळखणे. बोर्ड साठी त्यांनी दिला आहे टी आणि ए. ठीक आहे, आता त्या मुलाने सोडवलंय, तो काही सोडवलेला पेपर मी आणलेला नाही. फ्लॅग साठी दिले जी आणि एल, माइंड साठी दिले डी आय, सेंड साठी दिले डीई. विसंगत झालं हे. बोर्ड साठी त्यांनी काय द्यायला पाहिजे होतं? टी आणि ओ द्यायला पाहिजे होतं. परस्पर संबंध म्हणजे समान संबंधाचा प्रश्न आहे, नीट बघा. E25 H8S T5J प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे V25X W125M W25M V125X. E FGH 3 ने पुढे, दोनाचा घन 8 PQRS 3 ने पुढे, T UVW पाचाचा घन 125 JKLM म्हणजे स्वर किंवा वर्ण किंवा शब्द जे आहेत ते काय आहेत? 3-3 ने पुढे चाललेत वर्ण, तर संख्येचा घन दिलेला आहे. पुढचा प्रश्न. नाटो साठी त्यांनी आपल्याला दिला आहे REXS तर प्रश्नचिन्ह बरोबर VEMP. NAATO REXS N OPQRA BCDET UVWX OPQRS प्रत्येक पद 4-4 ने पुढे चालले. मग VEMP 4-4 पद ऑलरेडी पुढे गेले, आपल्याला मागे जायचे. RAIL उत्तर आलं रेल. पर्याय आला पहिलाच. बघा RSTUVABCDEIJKLMLMNOP. 58वा प्रश्न पाहूयात. X हा Y चा मुलगा आहे. X काय आहे? Y चा मुलगा X. P ही Y ची सासू आहे. P ही Y ची सासू आहे. Q ही R ची मुलगी आहे. Q ही R ची मुलगी आहे. तर Q ही X ची बायको आहे. X ची बायको. तर Y चे Q शी नातं काय? म्हणजे Y हा Q चा कोण? आपली मुलगी, मुलीचा म्हणजे ही समजा आपली मुलगी, ठीक आहे. ह्या Q आणि Y या दोघांचं नातं विचारले. मग आपल्या नवऱ्याची आई आहे किंवा आपल्या नवऱ्याचे वडील आहेत. मग यातच सासू येणार किंवा सासरे येणार. पर्यायामध्ये सासू दिल्यामुळे आपण निश्चितपणे उत्तर देऊ शकतो सासू. ठीक आहे, पर्यायांमुळे आपण ते निश्चित करू शकतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की उत्तर चुकलेलं आहे. असं नाही, आक्षेप घेऊ नका, कळलं का? उत्तरामध्ये सासू आहे,
सासू असतं, सासरा असतं, बहीण नणंद असतं, तर मग तुम्ही म्हणू शकता की लिंग आम्ही सांगू शकत नाही बाबा. पण फक्त सासू दिलंय किंवा फक्त सासरा दिलाय चालेल. घ्यायचं असेल तर तुमची मर्जी. पुढचा 60वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? सोपा आहे हा खूपच. बघा. सगळ्यांची बेरीज करा. 6 अधिक 4 अधिक 2 12. 12चा वर्ग अधिक 12 144 अधिक 12 256. 7 4 11 आणि 9 20. 7 अधिक 4 अधिक 9 20. 20चा वर्ग अधिक 20 म्हणजे 400 अधिक 20 420 झालं. इथे बेरीज करा. 6 अधिक 1 अधिक 8 7 7 14 1 15. 15चा वर्ग अधिक 15 म्हणजे 225 अधिक 15 उत्तर काय यायला पाहिजे आपलं 240. खूपच खिचडी झाली या पेपरमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. चुकीचं पद ओळखणे. 240 40 8 2 203 106. 59वा प्रश्न वयवारीचा उमेश सर घेतील. ठीक आहे का? चला 240 ला जर मी 6 ने भागलं तर 40 भागिले 5 भागिले 4 भागिले 3 भागिले 2. आता 203 ला 2 भागल्यावर 106 उत्तर येत नाही म्हणजे विसंगत झालं. पर्याय तिसरा. आता जा. 2 चोक 8 8 पंचे 40 40 240 203 गुणिले 3 2च येणार. पण 106 गुणिले 2 203 येतं का? नाही. म्हणजे चुकीचं झालंय डायरेक्ट 61व. त्यानंतरचा पुढचा आपला 62वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत दिल्ली हे D5L8I असे लिहिले. चेन्नई हे C8E14NH असे लिहिल्यास मुंबई कसं लिहायचं? काय केलंय? एक वर्ण जसा तसा दुसरा वर्णाचं स्थान, परत तिसरा जसा तसा चौथ्या वर्णाचं स्थान, म्हणजे एक सोडून एक वर्णांचे स्थान लिहिले, एक सोडून एक वर्ण जसा तसा. M U21 वर, परत M B2 वर, I9 वर. उत्तर आलं M21 M2 A9. पर्याय आला दुसराच. पुढे एका रांगेत समान अंतरावर एकूण 25 झाडे लावली आहेत. जर 8व्या व 15व्या झाडातलं अंतर 42 मीटर असल्यास पहिल्या व शेवटच्या झाडातलं अंतर किती? त्यांनी काय सांगितलंय? 8व्या आणि 42 मध्ये 8व्या आणि 15व्या. मग 9 10 11 12 13 14 15. हो ना. 42 ला जर मी 7 ने भागलं तर दोन झाडांमधलं अंतर झालं 6 मीटर. मग 25 आहे. 25 मधनं 1 गेले 24 उरले. 24 गुणिले 6 केलं 144 मीटर आपलं उत्तर येणार. पुढचा 64वा प्रश्न. सर्व चित्रे डोळे आहेत. सर्व चित्रे डोळे आहेत. काही डोळे पोपट आहेत. ही आकृती आणि त्या आकृतीत किती फरक आहे बघा. ठीक आहे. आकृती थोडीशी व्यवस्थित काढत चला की तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बरं पाहूया. सर्व चित्र पोपट आहे का? नाही. सर्व पोपट डोळे आहे का? नाही. काही पोपट डोळे आहेत का? हो आहेत. काही पोपट चित्र आहेत का? नाही. उत्तर काय आलं? फक्त 3 बरोबर, म्हणून पर्याय पहिला झाला. पुढचा प्रश्न त्यानंतर. 3 मार्च 2004 हा दिवस बुधवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? सोमवार, बुधवार, मंगळवार, गुरुवार. आता 2004 पासून 2011 पर्यंत किती वर्ष आहे? 2005 6 7 8 9 10 11 असे टोटल 7 वर्ष आहेत. या 7 वर्षांमध्ये लीप वर्ष 2004चं नाही घ्यायचं कारण फेब्रुवारी महिना होऊन गेलाय. मग आलं 2008चं. 12 तर नाही म्हणजे 7 अधिक 1 8. 8 ला 7 ने भागलं की बाकी 1 येते म्हणून बुधवारच्या पुढे 1 वार. आपलं उत्तर काय यायला पाहिजे? गुरुवार. म्हणजे 3 मार्च 2011 ला वार काय हवाय? गुरुवार हवाय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटलं, ईशान्य दिशेस उत्तर म्हटलं, याचप्रमाणे पुढे दक्षिण दिशेस काय म्हटलं जाईल? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. उत्तर ईशान्य.
पश्चिम पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य। जर आग्नेय दिशेला पूर्व म्हटलं, पूर्व इथून इथे आली, आग्नेय इथून इथे गेली, म्हणजे दक्षिण दिशेचं काय नाव झालं? दक्षिण दिशेला आपण आग्नेय म्हणू शकतो। इथे ईशान्येला उत्तर आली, उत्तर इथून इथे गेली, ईशान्य इथून इथे आली, प्रत्येकाने आपापली जागा बदलली, ही दक्षिण जाणार, ही नैऋत्य, ही पश्चिम, ही वायव्य। दक्षिण दिशेचं नाव झालं आग्नेय। पुढचा 67वा प्रश्न, श्रेणी पूर्ण करा। 3, 5, 7 प्रश्नचिन्ह 13, 17, 19। आता 3, 5, 7 हे सगळे मूळ संख्या आहेत। 7 नंतरची मूळ संख्या 11, ची नंतर 13, नंतर 17, मग 19, सगळ्या मूळ संख्या दिल्या। पुढचं, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह। 2चा वर्ग 2चा घन, 3चा वर्ग 3चा घन, 4चा वर्ग 4चा घन, 5चा वर्ग 5चा घन, पुढे 6चा वर्ग 6चा घन, 6चा वर्ग 36, 6चा घन 216, उत्तर येतोय पर्याय दुसरा 36, 216। ज्या संख्येचा वर्ग आहे त्याच संख्येचा घन पण घेतलाय। त्यानंतर विसंगत घटक ओळखा। मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क, दिल्ली। मॉस्को रशियाची राजधानी आहे, पॅरिस फ्रान्सची राजधानी आहे, दिल्ली भारत देशाची राजधानी आहे, न्यूयॉर्क हे एक शहर आहे म्हणून ते विसंगत झाले। पुढचं, एका विशिष्ट भाषेत औरंगाबाद हा शब्द VEYVERKEFEH असा लिहितात, तर त्याच भाषेत नागपूर हा शब्द कसा लिहिणार? बरं, A BCDEUVWXYRSTUV BCDENPQR, हो ना, प्रत्येक पद 4 ने पुढे गेले, मग NOPQR। ठीक आहे, चला A BCDEGHIJK PQRSTUVWXYRSTUV, प्रत्येक पद 4 4 ने पुढे गेले, उत्तर काय आलं? REKTYV, पर्याय आहे चौथाच। त्यानंतरचा पुढचा प्रश्न 71वा, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या पर्यायांमधून निवडा। 6, 8, 9, 11। 39 अधिक 10 49, जो की वर्ग आहे 7चा। 15 अधिक 10 25, जो की वर्ग आहे 5चा। मग 80 अधिक 1 81, जो वर्ग आहे 9चा, म्हणून वरती शेंड्यावर काय यायला पाहिजे? 9 हा अंक यायला पाहिजे। पुढचा प्रश्न, मुंबई येथे सभेदरम्यान बंदोबस्तासाठी काही पोलीस जमले होते, त्या सर्वांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली, तर प्रचार सभेत एकूण किती पोलीस असतील? 12, 14, 10, 16। एकूण 66 झाली, एकूणची दुप्पट करतो, 66 दुने 132, त्याला जवळची आणि मोठी वर्ग संख्या 144, जो की वर्ग आहे 12चा, म्हणजे त्याच्यामध्ये एकूण हस्तांदोलन किंवा एकूण किती पोलीस होते? तर 12 पोलीस होते। पुढचा शेवटचा प्रश्न, अंकमालिका दिली आहे, 25, 26, 30, 39, 55 प्रश्नचिन्ह। 25 अधिक 1 26, अधिक 4 30, अधिक 9 39, अधिक 16 55, अधिक 25 60 70 80। काय आहे? वर्गांचा गॅप, एकाचा वर्ग, दोनाचा वर्ग, तीनाचा वर्ग, चाराचा वर्ग, पाचाच्या वर्गांचा गॅप आहे। ठीक आहे, आता फक्त 59वा प्रश्न होता, तो आपले उमेश सर घेतील, कारण तो गणिताचा प्रश्न आहे। आता बाकी भेटूयात पुढच्या लेक्चरला, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू सगळ्यांना। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत नागपूर कारागृह पेपरचं विश्लेषण, त्यामधील गणिताच्या प्रश्नांचे विश्लेषण। लेक्चर थोडं फास्टच होणार आहे, कारण काय आपल्याकडं कमीत कमी वेळेत आपल्याला कंप्लीट करायचं। ठीक आहे, शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच समजून जाईल। बघा, 23वा प्रश्न पहिल्याच गणिताचा आहे, वर्गमुळात 49 छेद वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात 41 वजा वर्गमुळात 17 अधिक वर्गमुळात 64। तर वर्गमुळात आपण सोडवताना काय करतो बघा, हा मोठा वर्गमूळ आहे, त्याच्यामध्ये लहान लहान वर्गमूळ आहेत, म्हणजे आपण काय करतोय, आतील वर्गमूळ सोडवतो। तर सगळ्यात पहिलं आपण शेवटून सुरुवात करणार, मग 64चं वर्गमूळ किती? 8, मग अधिक 17 आहे,
आता हे काय येणार आहे, ह्या वर्गमुळात किती आहे, 17 अधिक 8. मग 17 आणि 8 किती झाले, वर्गमुळात 25. मग त्याचं वर्गमूळ काढल्यावर बाहेर संख्या कोणती येणार, 5. तर बघा वर्गमुळात काय येणार, 41 वजा 5. मग 41 मधून 5 गेले, किती राहिले, वर्गमुळात 36. मग वर्गमुळात 36 चं वर्गमूळ काढलं, बाहेर संख्या कोणती आली, 6. मग बघा वर्गमुळात काय राहिले आता, 1 अधिक 6 म्हणजेच किती येणार, वर्गमुळात यांची बेरीज केली 7. आता ह्याचं वर्गमूळ निघत नाही म्हणून हे आपण आहे तसंच ठेवलं, किती, वर्गमुळात 7. आता अंशस्थानी वर्गमुळात 49 आहे, त्याची आपण अशी फोड करू शकतो, वर्गमुळात 7 गुणिले 7 किंवा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. छेदस्थानी आपण उत्तर काढलंय, किती आहे, वर्गमुळात 7. वर्गमुळात 7 ला वर्गमुळात 7 गेले, राहिले काय, फक्त वर्गमुळात 7/1 म्हणजेच काय येणार उत्तर, वर्गमुळात 7. ऑप्शन नंबर बी. काय येणार उत्तर, वर्गमुळात 7. समजलं का? काय केलं आपण, शेवटून सुरुवात केली आणि क्रिया आपण काय करणार, जिथं प्लस असेल तिथं प्लस करतो, नंतर त्या वर्गमुळातलंच आपण काय काढतो, वर्गमूळ. असं काढत जाऊन आपलं उत्तर किती आलंय, वर्गमुळात 7. आणि अंशस्थानी वर्गमुळात 49 ची फोड काय येणार, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. कळलं, 49 ची फोड असंच येऊ शकतं, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. 7 7 49 लिहिलं काय आणि वर्गमुळात 7 गुणिले 7 लिहिलं काय. मग हेच आपण दोघांचे वर्गमूळ सेपरेट लिहिलं, एक वर्गमुळात 7 ला एक वर्गमुळात 7 गेला, राहिलं काय, वर्गमुळात 7. क्लिअर, समजलं? चला पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता. लहान अपूर्णांक शोधायचंय म्हणजेच काय करायचंय, अंशाला छेदाने भाग द्यायचा. 6 ने भाग दिला, 6 चोक 24, 1 उरला, 0 घेतला, पॉइंट दिला, 6 6 नंतर काय येणार, 10 ने भाग दिला म्हणजे 6 1 6, 6 1 6, 4 उरले, 0 घेतला, आता काय पॉइंट देणार नाही, 6 6 36. नंतर परत 4 उरणार, परत 4.166 असा घातांक येईल. कळलं, ह्याची किंमत किती येणार, 4.166. आता 33 ला 8 ने भाग दिला, 8 चौक 32, पॉइंट 1 उरला, 0 घेतला, 8 1 8, 2 उरले, 0 घेतला, 8 2 16, 4 उरले, 0 घेतला, 8 5 40. म्हणजेच काय येणार ह्याचं उत्तर, 4.125. कळलंय? पहिल्याचं उत्तर आलं 4.166, दुसऱ्याचं आलं 4.125. आता तिसऱ्या अपूर्णांकाचं काढू, 9 चौक 36, 2 उरले, 0 घेतला, पॉइंट दिला, 9 2 18, 2 उरले, परत 9 2 18, 9 2 18, किती येणार, 4.22 लिहा, 222 लिहा, चालतंय. आता परत 29 ला 7 ने भाग दिला, 7 चोक 28, पॉइंट 7 चोक किती 28, पॉइंट दिला, किती उरला, 1 उरला, 0 घेतला म्हणून पॉइंट दिला, 7 1 7, किती उरले, 10 तून 7 गेले 3, नंतर 7 चोक 28, 2 उरले, 0 घेतला, परत 7 2 14, म्हणजेच किती येणार, 4.142. आता सगळ्यात लहान अपूर्णांक शोधायचा, सगळ्यात लहान किंमत कोणाची आहे, तर बघा 4.125 ची सगळ्यात लहान किंमत आहे, म्हणजे 33/8 हा सगळ्यात लहान अपूर्णांक असणार. कळले सर्वांना, क्लिअर? चला पटापट लिंक शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचे. सगळ्या प्रश्नाचे आपण विश्लेषण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघा, काळकाम वेगचा प्रश्न आहे. जर 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, जर 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. काम वेगवेगळं असेल तर पहिल्याचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं पहिल्याला, एवढंच करायचं फक्त. काम काय आहे, 21 खेळणी बनवण्याचं काम आहे. दुसरं काम आपल्याला माहिती नाही, म्हणजेच काम वेगवेगळं असणार.
काम वेगवेगळं असेल तर पहिल्याचं काम दुसऱ्याला, दुसऱ्याचं पहिल्याला. मग पहिले मजूर किती आहेत? 14 गुणिले 6 तास गुणिले 1 काम बरोबर. दुसऱ्याचे मजूर किती आहेत? 8 मजूर रोज 7 तास काम करून दुसऱ्याचं काम लिहून टाकलं पहिल्याला. आता हे काय जाणार इकडं बरोबर चिन्ह आहे म्हणजे इकडं काय जाणार छेदस्थानी. म्हणजेच बघा 8 गुणिले 7 गुणिले 21 छेद 14 गुणिले 6. 7 एके 7 7 दुने 14 बे कबे बे चौक 8 बे 3 दुने 6 3 7 21 बे कबे बे दुने 4. काय राहिले फक्त वरती 2 गुणिले 7 बे 7 किती 14. म्हणजेच 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी तयार करतील? तर 14 खेळणी तयार करतील. ऑप्शन नंबर बी. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारलेले आहेत किंवा होते. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाला बरोबर उत्तराला 4 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. जर रमाला त्या परीक्षेत 50 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न सोडवले होते? बघा 50चे 50 प्रश्न सोडवले असते, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला 4 गुण म्हणजे 200 गुण मिळाले असते. पण 200 न मिळता किती गुण मिळालेत? फक्त 50 गुण मिळालेत. म्हणजेच 150 गुण कमी मिळाले आहेत. 150 गुणामध्ये काय बरोबर प्रश्नाचे पण मार्क गेलेत, चुकीच्या प्रश्नाचे पण मार्क गेलेत. बरोबर प्रश्नाला आहे 4 गुण, चुकीच्या प्रश्नाला आहे 2 गुण, म्हणजेच टोटल झाले 6. मग 150 छेद काय करणार 6. 6 ने भाग द्यायचा आहे. कळलं? 6 ने भाग द्या. 6 दुने 12 3 उरले 6 पंचे 30 म्हणजेच 25 आलं उत्तर. जे पण उत्तर येणार ते असणार चुकीचे प्रश्न. मग चुकीचे प्रश्न किती आहेत? 25. विचारलेलं काय आहे? बरोबर किती असतील? टोटल प्रश्न आहेत 50, त्यातले 25 चूक म्हणजेच 25 काय असणार बरोबर. ऑप्शन नंबर बी. कळलं? पुढचा प्रश्न बघा. जर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर xyz बरोबर किती? जर मध्ये बरोबर चिन्ह आहे म्हणजे सगळ्यांची किंमत कशी आहे? सारखी आहे. म्हणजे 2x ची जेवढी किंमत आहे तेवढीच 3y ची किंमत आहे, तेवढी 4z ची किंमत आहे. सगळ्यांची किंमत समान आहे. म्हणजे असा अंक घ्यायचा आहे का सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे. बघा आता तुम्ही कोणता अंक घ्या पण यांचा गुणाकार करून घेतला अंक तरी सुद्धा चालतो. 6 6 चौक 24 म्हणजेच 2x बरोबर 24 आहे. मग x बरोबर काय येणार? 24 ला 2 ने भाग दिला, x बरोबर किती आलं 12. आता 24 ला 3 ने भाग दिला तर किती येणार? 3 8 24 म्हणजे y बरोबर किती आलं 8. 24 ला 4z ने भाग दिला म्हणजे 4 ने भाग दिला तर किती येणार? 4 सक 24 म्हणजे x बरोबर किती आहे इथं 12 आहे. बघा x बरोबर 12 आणि y बरोबर 8 आहे आणि z बरोबर 6 आहे. आता 12 4 6 ला 2 ने भाग जातो बघा 2 बेसक 12 बेचोक 8 बेत्रिक 6 म्हणजेच गुणोत्तर काय येणार त्यांचं 6 4 असतील. बघा 6 4 असतील. ऑप्शन नंबर ए आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार 6 4 असतील. समजलं का? मध्ये बरोबर चिन्ह म्हणजे सगळ्यांची किंमत समान. म्हणजे 2x ची जेवढी किंमत आहे तेवढी 3y तेवढी 4z ची किंमत. मग सगळ्यांची किंमत एकतर तुम्ही लसावी काढा किंवा सगळ्यांचा गुणाकार करा तरी सुद्धा चालून जातं. कळलं? इथं तुम्ही लसावी 12 घेतलं तरी सुद्धा उत्तर हेच येणार किंवा इथं तुम्ही 24 घेतलं किंवा 12च्या पटीत कोणतीही संख्या घेतली तरी उत्तर शेवटी हेच येणार. त्याचा आपण गुणोत्तर काढलं. गुणोत्तर म्हणजेच काय? त्यांना भाग जात पर्यंत आपण भाग द्यायचा. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. एका शेतात 20 गायी 30 पोपट घेऊन एक गुराखी उभा आहे. सर्वांच्या पायांची संख्या घेऊन काही गुराखी उभ्या आहेत. सर्वांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 100 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी उभे आहेत? आपल्याला किती गुराखी उभे आहेत माहिती नाही म्हणजे गुराखींची संख्या आपण काय मानणार x. आता शेतात 20 गायी आहे. बघा डोक्यांची संख्या किती आहे 20,
गायींची संख्या 20 आहे, डोक्यांची संख्या काय असणार 20. पोपटांची संख्या किती आहे 30. पोपटांची संख्या किती आहे 30 अधिक गुराखींची संख्या आपण माहिती नाही x म्हणू. आता पायांची संख्या काढायची. 20 गायी आहेत म्हणजे 20 चोक 80. गायींना पाय किती 4 म्हणजे 20 चोक 80 अधिक पोपटाला 2च पाय 30 दुने 60 अधिक 60. ही झाली पायांची संख्या. आता जे गुराखे आहेत त्यांना पाय 2 पण किती गुराखे माहिती नाही म्हणून आपण काय करणार अधिक 2x. त्यांच्या पायांची संख्या 2 गुणिले त्यांची संख्या किती आहे गुराखींची x म्हणजे 2x. आता त्यांनी काय सांगितले त्यांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा 100 ने जास्त आहे पायांची संख्या. कोणापेक्षा? यांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा. मग आपण बेरीज केली 20 आणि 30 किती झाले 50 अधिक x बरोबर इकडे किती झाले 80 आणि 60 140 अधिक 2x. आता यांच्या डोक्यांची संख्या काय सांगितलं पायांची संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 100 ने जास्त आहे. यांची डोक्यांची संख्या जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा 100 ने आहे जास्त पायांची संख्या. मग इथं काय करणार 100 प्लस. मग 50 आणि 100 किती झाले 150 बरोबर इकडे आहे 150 अधिक x. 150 अधिक x बरोबर इकडे काय आहे 140 अधिक 2x. आता बघा 140 इकडे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस झाले x प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस झाला म्हणजे 150 मधून 140 गेले 10 उरले आणि 2x मधून x गेला बरोबर किती उरले x. मग x बरोबर किती आलं 10 म्हणजे त्यांच्या गुराखींची संख्या किती असणार 10. किती गुराखी उभी आहेत तर 10 गुराखी उभी आहेत. ऑप्शन नंबर काय येणार बी. समजलंय? ज्याला वाटत असं आपण ऑप्शनने जावं तर ऑप्शनने पण जाऊ शकतो. गुराखींची संख्या घेतली 10. आता त्यांच्या डोक्यांची संख्या किती होणार बघा 20 आणि 30 50 50 आणि 10 60. त्यांची डोक्यांची संख्या किती आहे 60 आहे. आता त्यांची पायांची संख्या काढा 20 चोक 80 30 दुने 60 80 आणि 60 किती झाले 140 140 आणि 20 किती झाले 160. बघा त्यांची पायांची संख्या डोक्यांच्या संख्यापेक्षा 100 ने जास्त आहे म्हणजे तिथं गुराखी किती असणार 10च असणार. इथं 10च्या ऐवजी तुम्ही 20 घेतलं तर त्यांच्या डोक्याने आणि पायांमधला फरक 100 नसेल. ज्यांचा पाय आणि डोक्यांमधला फरक 100 तो ऑप्शन बरोबर. मग तुम्ही ह्या पद्धतीने पण जाऊ शकता. समजलंय? बाय ऑप्शनने जायचं असेल तर जाऊ शकता. पुढचा प्रश्न बघा 29 नंबरचा प्रश्न. एका अंकगणितीय श्रेणीतील 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती. आता जर तुम्हाला संख्यांची बेरीज करायची असेल तर तुम्हाला सर्व संख्या माहिती पाहिजेत. जर त्या संख्यांमध्ये समान फरक असेल त्या प्रत्येक संख्येमध्ये समान फरक असेल तर त्यावेळेस आपण पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या म्हणजे काय होणार त्या सर्व अंकांची बेरीज. कधी करायचंय हे कधी वापरायचंय ज्या वेळेस सर्व संख्यांमध्ये त्या संख्या मालिकांमध्ये फरक समान असेल तर. फरक समान असेल तर तुम्हाला त्या सेपरेट संख्या घेऊन त्यांची बेरीज करून करावं लागेल. कळलं? आता पहिली संख्या आणि शेवटची संख्या आपल्याला माहिती नाहीये. इथं दिली 7वी संख्या आणि 9वी संख्या. मग 7वी संख्या आणि 9वी संख्या दिलेली आहे. मग ह्याच्यातून आपण या 9व्या संख्येमधून जर 7वी संख्या वजा केली तर आपल्याला त्या दोन संख्यांमधला फरक भेटेल. बघा 9वी संख्या किती आहे 71 7वी संख्या आहे 55 यांच्यातला फरक 11तून 5 गेला 6 उरला 1 हातचा 7तून 6 गेला 1 उरला. 7 आणि 9 या दोन संख्यांमध्ये फरक किती आहे 16चा म्हणजेच 2 1 2 2 8 16 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये फरक किती आहे 8चा फरक आहे. प्रत्येक संख्येमध्ये फरक कितीचा आहे 8चा. म्हणजे 7वी जी संख्या आहे त्याच्यानंतर सोडून जी 9वी संख्या आहे 7वी संख्या आहे 55 9वी संख्या आहे 71. बघा 8 ने दोघांमध्ये फरक प्रत्येक संख्येमध्ये फरक कितीचा आहे 8चा.
म्हणजेच बघा आठवी संख्या कोणती असणार माहितीये का? आठवी संख्या 55 आणि 8, 55 आणि 5 60 आणि 3 63. आठवी संख्या कोणती असणार? 63. समजलं का? बघा 55 8 63, 63 आणि 8 71. प्रत्येक संख्येमध्ये 8चा फरक आहे हे आपल्याला समजलं. प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे? 8चा. पण सगळ्यात पहिला आपण पहिली संख्या काढू आणि नंतर मग शेवटची पण संख्या काढू. मग पहिली संख्या काढायची. प्रत्येक संख्येमध्ये 8चा फरक आहे. कितवी संख्या आहे? 55 ही 7वी संख्या आहे. पहिली संख्या आपल्याला काढायची आहे. पहिली संख्या प्लस आपण जी काढतोय संख्या ती कितवी काढतोय? 7वी संख्या काढतोय आणि सगळ्यांमधला फरक किती? 8चा. मग आपण 7वी संख्या काढतोय. ह्या 6 संख्या झाल्या आणि ही पहिली संख्या. कळलं का? ही 7वी संख्या. 7वी संख्या कोणती संख्या काढायची असेल आपण पहिलं पद घेतोय आणि नंतरचे जेवढी संख्या काढायची त्याच्यातून एक वजा का करतो? कारण आपण पहिलं पद म्हणजे पहिली संख्या पण घेतोय, म्हणून जेवढी संख्या काढायची त्याच्यातून आपण वजा एक करतो. ही 7वी संख्या दिलेली आहे. किती आहे? 55. 6 × 48 आपल्याला पहिली संख्या काढायची आहे. मग इथं 48 आहे प्लस, तिकडे गेल्यावर काय होणार? मायनस. मग 55 मधून 48 गेले, किती राहिले? बघा 15तून 8 गेले, 7 उरले, 1 हातचा, 5तून 5 0. म्हणजे पहिली संख्या कोणती असणार? ही x म्हणा पहिली संख्या, नाहीतर हे प्लस 1 करणार, तिकडे गेल्यावर मायनसचा तुमचा गोंधळ होईल. म्हणजेच पहिली संख्या कोणती असणार? 7. पहिली संख्या कोणती? 7. बघा पहिली संख्या 7 आहे. आता आपल्याला शेवटची संख्या काढायची. मग आपल्याला शेवटची संख्या काढता येते, तर शेवटची संख्या कशी काढतो आपण? कितवी संख्या काढायची आहे? आपल्याला 12वी संख्या काढायची आहे. मग 12वी संख्या काढायची असेल तर काय करतो आपण? पहिली संख्या प्लस जेवढी संख्या काढायची त्याच्यातून वजा 1. का वजा 1 करतो? कारण आपण पहिली संख्या पहिलं पद घेतलेलं आहे. 12वं पद आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो? पहिलं पद घेतलेलं आहे म्हणून आपण तिकडं 11च घेणार आहोत. म्हणून किती घेणार? 11. बघा पहिली संख्या 7 घेतली प्लस आता आपण 12वी संख्या काढतोय म्हणून आपण संख्या किती घेणार? इथं 11च घेणार, कारण 12वी संख्या इथं घेतलेली आहे. कळलं? गुणिले सगळ्यांमधला फरक आपण काढला होता. कितीचा फरक आहे? 8चा. मग 11 × 88, 2 90 आणि 5 95. म्हणजे शेवटची संख्या कोणती असणार? 95. पहिली संख्या आहे 7, शेवटची 95. मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत? 12. मग 95 आणि 5 100, 100 आणि 2 102. 102 भागिले 2 गुणिले 12. दोन्ही तुम्ही इकडे भाग देऊ शकता, तिकडे देऊ शकता, कुठेही देऊ शकता. दोन्ही भाग दिला बेसक 12. आता 102 गुणिले 6 करा. 6 दुने 12 आणि 6 एके 6. म्हणजेच या अंकगणितीय श्रेणीतील 1 ते 12 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती येते? तर 612 येते. सर्व अंकांची बेरीज किती येते? 612. समजलं? पहिला अंक 7, पुढचा अंक काय असणार? 15, त्याच्या पुढचा अंक 22. प्रत्येक संख्येमध्ये 8चा फरक असा शेवटचा अंक असणार 95. आणि त्या सर्व अंकांची बेरीज करत बसले तर बेरीज किती येणार? 612. समजलं आता सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता 30वा प्रश्न. 3चा घन अधिक 4चा घन बरोबर आहे 64 27. त्याचप्रमाणे 3चा घन अधिक 2चा घन बरोबर आहे 82 16. म्हणजेच काय केलंय बघा इथं? 3चा घन आहे 27, तो शेवटी लिहिला. 3चा घन 27 शेवटी लिहिला आणि 4चा घन 64 तो पहिला लिहिला. इथं पण तेच केलंय बघा. 6चा घन 216 शेवटी लिहिला आणि 2चा घन 8 पहिला लिहिला. मग त्याचप्रमाणे 5चा घन 125 शेवटी लिहिणार आणि 1चा घन 1 तो पहिला लिहिणार. म्हणजेच उत्तर काय येणार? 1125. कळलं? चला पुढचा प्रश्न बघा.
बघा भूमितीचा प्रश्न आलाय. सोबतच्या आकृतीत रेख BA आणि रेख CE या कशा आहेत? समांतर आहेत. तर कोण ACB बरोबर किती? तर कोण ACB बरोबर किती? बघा BA रेषा ही आहे आणि CE रेषा ही आहे. या कशा आहेत? समांतर. म्हणजे बघा BA आणि CE कशा आहेत? समांतर. समांतर रेषेला बघा BCD ह्या रेषेने काय केले? छेदले. बघा ह्या दोन समांतर रेषा आहेत. आता इथं मी नीट समजून सांगण्यासाठी काढतोय. दोन समांतर रेषा आहेत BA आणि CE. या समांतर रेषेला बघा BCD ने ह्या एका रेषेने काय केले? छेदलेले आहे. जर रेषेला दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदलं तर बघा त्यांचे संगत कोण तयार होतात, त्यांचे विरुद्ध कोण तयार होतात, भरपूर कोण तयार होतात. पण आपल्याला काय सांगितलंय बघा आता, कोण CD बघा कोण DCE किंवा कोण ECD. बघा हा कोण आहे ना ECD, याचं माप दिलेलं आहे 80 अंश. या कोणाचं माप आहे 80 अंश. आणि हा जो कोण आहे ह्याचं माप दिलेलं आहे 40 अंश. हा जो कोण आहे ना इथं त्याचं माप दिले 40 अंश. आता बघा जर दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदलं तर त्याचे जे आतील कोण तयार होतात त्याला म्हणतात संगच्छ कोण. आतील कोण तयार होतात त्याला म्हणतात संगच्छ. आणि बघा जर हा एक कोण आहे आणि त्याच्या मागचा कोण आहे, हा जो कोण आहे ना ह्याला म्हणतात लगच्छ कोण. याला काय म्हणतात? लगच्छ कोण. आणि त्या कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. हा जो कोण आहे ना, ही जी रेषा आहे याच्या मध्ये छेदिकेने छेदलं तर ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. जर दोन समांतर रेषाला जर छेदिकेने छेदलं तर हे होतात संगत कोण. आणि संगत कोण कसे असतात? नेहमी एकरूप असतात. संगत कोण कसे असतात? एकरूप. मग हा जर कोण 80 आहे, हा जर कोण 80 आहे तर हा सुद्धा कोण किती असणार? 80च असणार. कारण हे कसे आहेत? संगत कोण आहे. एकाच रेषेवरील दोन कोण कसे असतात? संगत कोण. कळलं? मग आता हा 80 आहे आणि हा कोण 40 आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग 40 आणि 80 किती झाले? 120. म्हणजे हा किती असणार? 60 अंशाचा असणार. कारण सर्वांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे कोण ACB, हा जो कोण आहे ना ACB, हा किती अंशाचा असणार? तर 60 अंशाचा असणार. ऑप्शन नंबर 1. समजले का कन्सेप्ट? संगत कोण नेहमी एकरूप असतात. जेवढा हा कोण असणार तेवढाच हा कोण असणार. कारण ते कसे असतात? एकरूप. कारण एकाच रेषेवर आहेत ते. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. B एक विषम संख्या आहे. B काय आहे? विषम संख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कोणती? आता जर तुम्हाला अशा प्रकारचं कोणतेही गणित सोडवायचं असेल, ही दिलेली संख्या विषम असेल तर काय करायचंय? नेहमी 3 घ्यायचं. विषम असेल तर 3 घ्यायचं. दिलेली संख्या विषम असेल तर 3 घ्यायचं. दिलेली संख्या सम असेल तर 2 घ्यायचं. काही सेकंदात उत्तर येतं. कळलं? आता दिलेली विषम संख्या आपण 3 पकडली. म्हणजे आता तुम्हाला जिथं B दिसते तिथं 3 लिहा. जिथं B दिसते तिथं 3 लिहा. मग आता इथं B च्या ऐवजी आपण 3 लिहिलं. 2B म्हणजे बेत्रिक 6. 6 आणि 7 किती येते? 13. आपल्याला शोधायचे आहे समसंख्या. आता समसंख्येचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये जर विषम संख्या मिळवली तर कधीच विषम सम येणार नाही. बघा इथं पण 3 टाकलं आपण. बेत्रिक 6. 6 आणि 3 9. ह्याची किंमत किती आली? 9 आली. 2 गुणिले इथं पण 3 टाकलं. बेत्रिक 6. 6 आणि 1 7. ह्याची किंमत आली 7. बघा ह्या सर्व संख्या कशा आहेत? विषम आहेत.
आता इथं किंमत टाकून बघितली आपण 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 6 अधिक 4 किती आलं 10. आली का समसंख्या? म्हणजेच खालीलपैकी समसंख्या कोणती आहे तर 2b अधिक 4 ही समसंख्या आहे. कधी? जेव्हा b विषम असताना. कधी तुम्हाला विषम संख्या आली 3 घ्यायचं, समसंख्या आली 2 घ्यायचं, एवढंच लक्षात ठेवा. समजलंय? क्लिअर? पुढचा बघा, रोमन संख्या दिलेल्या आहेत. L गुणिले M छेद C भागिले V बरोबर किती? बघा LCDM लक्षातच ठेवा. L म्हणजेच किती? L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, M म्हणजे 1000. मग आता L म्हणजेच किती आहे 50 गुणिले M म्हणजेच किती आहे 1000 छेदस्थानी C म्हणजेच किती आहे 100 भागिले V म्हणजेच किती 5. सगळ्यात पहिले हे सोडून घेऊ. बघा 100 ला 100 गेले, राहिले का आता 50. 50 भागिले 5, 50 भागिले 5, 5 ने भाग दिला किती आलं 10. 50 छेद 1 आहे भागिले 5 आहे. 1 मिनिट, किती आलं ह्याचं उत्तर 50 छेद 1, 50 छेद 1 भागिले आहेत 5. आता भागिले 5 म्हणजेच त्याचं गुणिले काय होणार 1 छेद 5, 5 ने भाग दिला किती आलं 10. 10 म्हणजेच काय तर 10 म्हणजे किती येणार, सॉरी इथं M म्हणजे 1000 घ्यायचं नाही का, 1 मिनिट इथं गडबड झाली. बघा L म्हणजे किती आहे 50 गुणिले M म्हणजे 1000 छेदस्थानी C म्हणजेच 100 भागिले किती आहेत 5. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 50 गुणिले 10 भागिले 5, 50 गुणिले 10 म्हणजेच 500, 500 भागिले 5 म्हणजेच किती 100. 100 म्हणजेच काय C, सेंचुरी. 100 म्हणजे C, लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर D, C उत्तर येणार. C म्हणजेच काय 100. पुढचा प्रश्न बघा 35 नंबरचा प्रश्न. एका वर्गामध्ये 51 विद्यार्थी आहेत, त्या सर्वांचे सरासरी वजन 40 किलोग्राम आहे. त्यातील एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, त्यावेळी उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय 100 ग्रॅमने कमी झालं तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? बघा एकूण विद्यार्थी होते 51, त्या सगळ्यांची सरासरी होती 40. यांचा गुणाकार करा, 0 लिहिला, 4 1 4, 4 25. किती आहे बेरीज 2040. सर्व विद्यार्थ्यांची बेरीज 2040. एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला म्हणजेच विद्यार्थी संख्या किती राहिली आता 50 गुणिले त्यांचं सरासरी 100 ग्रॅमने कमी झालं. 40 किलो होतं, 100 ग्रॅमने कमी झालं म्हणजेच 39.9 ग्रॅम असणार. आता उत्तर काय असणार 39.9 किलोग्रॅम. किलोग्रॅम आहे. आता इथं गुणाकार करा, पॉइंट बघू नका, पहिला गुणाकार करा, 0 लिहिला, 5 9 45, 5 9 45, 4 49, 5 3 15, 4 19. बघा हे गणित आपण घेतलं होतं. एक घर सोडून पॉइंट लिहिला, किती आलं 1995. बेरीज किती होती 2040. एक विद्यार्थी गेल्यामुळे 1995. जो बाहेर गेलाय मग त्याचं वजन काय असणार 2040 वजा 1995. 10 तून 5 गेले, 5 राहिले, एक हातचा दिला. 14 तून 10 गेले, 4 राहिले, एक हातचा दिला. 10 तून 10 गेले 0. म्हणजे जो बाहेर गेलेला विद्यार्थी आहे त्याचं वजन किती असणार 45 किलोग्रॅम असेल. किती असणार 45 किलोग्रॅम. समजलंय सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. दर साल दर शेकडा किती टक्के दराने एक विशिष्ट मुद्दल 16 वर्षात दुप्पट होईल? बघा पट किती पट आहे दुप्पट. काय करायचं 100 ची तेवढी पट करायची. 100 ची दुप्पट किती 200, त्याच्यातून बेस 100 वजा करायचं, राहिले किती 100. आता जे राहिलेले आहे त्याला जर आपण दरने भागलं तर वर्ष निघणार, वर्षाने भागलं तर दर निघणार. मग 100/16 दर भेटून जाईल. 100 ला 16 ने भाग द्या, 16 96
4 उरले, पॉइंट दिला, किंवा बघा 100ला 100 भागिले 16, 4 ने भाग दिला, 4 चौक 16, 25 चौक 100. आता 25/4, 4 ने भाग दिला, 6 चौक 24, उरलंय काय 1, छेदस्थानी 4, म्हणजेच काय होणार 6.1/4%. दर काय असणार 6.1/4%. ऑप्शन नंबर सी. समजले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता 37 नंबरचा प्रश्न आहे. शीतल आपल्या मासिक पगाराच्या 10% रक्कम कपड्यावर खर्च करते. शिल्लक रकमेपैकी 10% रक्कम प्रवासावर खर्च करते. जर तिचा पगार 6,000 रुपये असेल, जर तिचा पगार 6,000 रुपये असेल तर तिची बचत किती रुपये असेल? नीट समजून घ्या. तिचा पगार दिलाय, उरलेली रक्कम नाही दिली, तिचा पगार दिलाय. जर तिचा पगार 6,000 रुपये असेल तर किती रुपये बचत करते? पहिले काय करते ती 10% कपड्यावर खर्च करते. म्हणजे 6,000चे 10% काढले, एक शून्य कट म्हणजे 600. 6,000 मधून 600 गेले, राहिले किती 5,400 रुपये. हे राहिले शिल्लक. नंतर काय करते, शिल्लक रकमेपैकी 10% रक्कम प्रवासावर खर्च करते. म्हणजे ह्याच्यापैकी 10% खर्च म्हणजेच 540 खर्च, म्हणजेच 5,400 मधून 540 गेले, राहिले किती 10, शून्यातून शून्य गेले, 10तून 4 गेले, 6 उरले, एक हातचा. बघा 14तून 6 गेले, किती राहिले 8, एक हातचा, 5तून 1 गेला 4, किती राहिले 4,860 रुपये. किती राहिले 4,860 रुपये. ही काय आहे तिची बचत आहे. कारण हे खर्च केले, तिचा पगार होता 6,000, 10% खर्च केला म्हणजेच किती राहिले 5,400, नंतर परत 10% खर्च केला, किती राहिले 4,800. ऑप्शन नंबर बी. कळलं? या बेसिक पद्धतीने जाऊ शकता. किंवा पहिला 10%, पहिला पगार होता तिचा 100 रुपये, समजा 10% खर्च झाला म्हणजेच किती होणार 90 रुपये. नंतर परत 10% खर्च झाला म्हणजेच 9 रुपये खर्च झाला, राहिला पगार किती 81. राहिलेला पगार किती 81. म्हणजे 6,000चे तुम्ही 81% काढा, डायरेक्ट उत्तर येऊन जाईल 4,860. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. तर त्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे? सगळ्यात पहिलं काय सांगितलंय, संजयचे वय किरणच्या दुप्पट आहे. म्हणजे जर किरण एकपट असेल, किरण जर एकपट असेल किंवा एक्स असेल, तर संजय काय असणार, संजय दुप्पट म्हणजेच 2x आहे. संजय किती आहे 2x. आता पुढे काय सांगितलंय, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे नितीन किती असणार इथं, संजय पेक्षा 3 वर्षांनी मोठा म्हणजे 2x + 3. हे झालं नितीनचं वय. या सगळ्यांची एकूण बेरीज दिली 103. ह्या सगळ्यांची बेरीज किती दिली 103. मग सगळ्या 100 बेरीज करा. 2x 2x 4x 1 5x 5x अधिक 3 आहे, तिकडे गेल्यावर वजा 3 होणार. 100 मधून 3 गेले, 103 मधून 3 गेले, किती राहिले 100. आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली, किती आली 5. 5 ने भाग दिला, किती आलं 20. x ची किंमत किती आली 20 आली. मग विचारलंय काय तुम्हाला नितीनचं वय. नितीन काय आहे 2x अधिक 3 म्हणजे 20 दुने 40, 40 आणि 3 43. म्हणजे इथं नितीनचं वय किती असणार 43 वर्ष. ऑप्शन नंबर डी. नितीनचं वय किती असणार 43 वर्ष. पुढचा प्रश्न बघा. खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या 80% आहे, तर किती टक्के फायदा होईल? काय सांगितलंय, खरेदी किंमत विक्रीच्या 80%. कोणाच्या? विक्रीच्या. म्हणजे विक्री किती असणार इथं, समजा विक्री 100 रुपये असेल तर खरेदी काय असणार विक्रीच्या 80%. म्हणजेच खरेदी किती असणार इथं 80. समजलं का? ज्यालाही च्या लागलेला आहे त्याला 100 घ्या. आणि ज्याच्याविषयी सांगितलंय बघा, विक्रीच्या
80% आहे खरेदी, विक्रीचे 80%. म्हणजेच आता बघा 80 रुपये खरेदी आहे, विक्री रुपये आहे 100. 80 ची वस्तू 100 ला विकली, 20 रुपये काय झाला इथं नफा झालेला आहे, 20 रुपये काय झाला नफा. मग आता तुम्हाला किती टक्के नफा आहे तो काढायचा आहे. खरेदी किंमत किती आहे 80. मग 80 बरोबर 100%, तर 20 बरोबर किती टक्के. तिरकास गुणाकार 100 गुणिले 20 भागिले 80. 20 एके 20, 20 चोक 80, 4 एके 4, 25 चोक 100. म्हणजेच इथं 25% काय असणार नफा होईल किंवा 25% काय होणार फायदा होणार. किती होणार फायदा 25%. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, रेल्वेवरती प्रश्न आहे. साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेची लांबी 280 मीटर आहे. या रेल्वेला 220 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ लागेल. वेळ काढायचा आहे. वेळ म्हणजेच काय अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतर कोणतं घ्यायचंय त्या प्लॅटफॉर्मला ओलांडल्यानंतरचा वेळ काढायचा, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचं अंतर प्लस त्या रेल्वेचं अंतर. प्लॅटफॉर्मचं अंतर 220, रेल्वेचं 220, 220 आणि 80, 300, 300 आणि 200, 500. एकूण अंतर आहे 500. ताशी वेग किती दिला इथं 60 दिलेला आहे, गुणिले 18/5. 0 गेला 0 गेला, 6 एके 6, 6 त्रिक 18, 5 एके 5, 5 10 50. इथे आलं 10 गुणिले 3 30. वेळ नेहमी सेकंद मध्ये येतो, म्हणजेच किती वेळ लागणार आहे तर 30 सेकंद लागतील. किती वेळ लागेल 30 सेकंद. समजलंय, कळले सर्वांना. पुढचा प्रश्न बघा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील त्रिकूट हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता पायथागोरसचे त्रिकूट म्हणजेच काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग गुणिले उंची वर्ग किंवा बाजू वर्ग गुणिले बाजू वर्ग. म्हणजे या तिघांमधली जी मोठी संख्या आहे त्याच्या वर्गाबरोबर राहिलेल्या दोन संख्या ज्या लहान संख्या आहेत त्या मोठ्या संख्येपेक्षा त्यांच्या वर्गाची बेरीज कशी असते समान असते, त्याला काय म्हणतात पायथागोरसचा त्रिकूट. मग कोणता आहे तर बघा ह्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 13. पहिला ऑप्शन घेतला, 13चा वर्ग 169. आता ज्या राहिलेल्या दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज जर 169 आली तर ते पायथागोरसचा त्रिकूट आहे. बघा 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. बेरीज केली 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 आली 169 बेरीज. मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज आली, म्हणजे हे पायथागोरसचा त्रिकूट आहे. 5 12 13. कळले, क्लिअर. चला पुढचा प्रश्न बघूयात आहे का कोणता. हा 50 नंबरचा बघा. 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे वृक्षारोपण करण्यासाठी एकूण किती झाडे लागतील. बघा आपल्याला झाडांची संख्या काढायची असेल तर एकूण अंतराला 2 झाडातील अंतराने भाग द्यायचा. एकूण अंतर 5 किलोमीटर म्हणजेच काय 5000 मीटर भागिले काय करणार 5. 5 ने भाग दिला 5 एके 5, 1 2 3 0 म्हणजेच किती आलं 1000. त्याच्यामध्ये प्लस 1 करायचा कारण पहिल्या झाडापासून अंतर आपण मोजतो, पहिल्या झाडाचं अंतर काय असतं 0. मग 1000 प्लस 1 किती झाले 1001. हे झालं एका बाजूने. रस्त्याच्या दुतर्फा लावायचे म्हणजेच किती झाडं लागणार तिकडं 2002 एवढी झाडं लागतील. ऑप्शन मध्ये आहेच नाही. या प्रश्नाचे मार्क एकतर सगळ्यांना भेटतील किंवा सगळ्यांचे म्हणजे 99 मार्काचाच पेपर राहील. कळलं, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये आहेच नाही. समजलंय. काय करायचंय, एकूण अंतराला जर 2 खांबातील अंतराने भाग दिला किंवा 2 झाडातील अंतराने भाग दिला तुम्हाला एकूण झाडांची संख्या मिळेल. फक्त त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा कारण का जे पहिलं झाड असणार तिथून अंतर असणार 0 म्हणून ते झाड इकडे पकडायचं. कळलं. पुढचा प्रश्न बघा, वडील व मुलाच्या यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे.
5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांचे आजचे वय किती? बघा, वयवारीचा प्रश्न आला, काही सेकंदात आपण उत्तर काढतोच. बघा, वडील व मुलगा काय गुणोत्तर आहे? 7:2. काहीच दिलेलं नाही किंवा कधीच आहे ते आजचं. पुढं गुणोत्तर काय आहे? 6:1. हे कधीचं गुणोत्तर आहे? तर 5 वर्षापूर्वीच. त्यांची आजचे वय काढायचं आहे. मुलाचं आजचं गुणोत्तर आहे 2, ते घेतलं गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक. समोरील गुणोत्तर आहे 6 आणि 1, यांच्यातला फरक 5. छेदस्थानी तिरकस गुणाकारातील फरक 7 1 7, 6 दुने 12. 12तून 7 गेले किती उरणार? 5 गुणिले इकडे आहेत 5 वर्ष. 5 ला 5 गेले, 5 दुने 10, किती आलं? 10 वर्ष. समजलंय? म्हणजे मुलाचं वय किती असणार? 10 वर्ष. मग 5 दुने 10 तर 5 7 35, म्हणजेच वडिलांचं वय किती असणार? 35 वर्ष. वडिलांचं वय किती असणार? 35. मुलाचं किती? 10 वर्ष. समजलंय? बघा, आपण हे जे घेतलं तो वय 5 वर्षापूर्वी किती असणार? वडिलांचं 30 आणि मुलाचं किती असणार? 5. बघा, 5 × 5 5 36 आलं का? 6:1 गुणोत्तर. 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर येते 6:1, म्हणजे त्यांचे आजचे वय किती असणार? तर 35 आणि 10 वर्ष. वडिलांचं असणार 35 वर्ष, मुलाचं 10 वर्ष. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, उदाहरण सोडवा. कंसात दिलेले आहे 13 गुणिले 3 वजा 6. सगळ्यात पहिला आपण गुणाकार सोडवतो. 13 त्रिक 39, 39 मधून 6 गेले भागिले, इथं आपण काय करणार आहे? 11 गुणिले 2 अधिक काय आहे? अधिक आहे का भागिले? काय व्यवस्थित दिसतच नाही. अधिक 6 वजा 2, 6 वजा 2. सगळ्यात पहिला आपण कंस सोडवणार. कंसामध्ये काय? 13 त्रिक 39 वजा 6. 39 मधून 6 गेले, 9तून 6 गेले, किती उरले? 3. आणि 3तून म्हणजे 33 भागिले 11. 11 ने 33 ला भाग दिला, किती आलं? 3. 3 गुणिले, बघा आता पुढं इथपर्यंत भागाकार किती आला? 3. 3 गुणिले 2 अधिक 6 वजा 2. पहिला काय करतो आपण? गुणाकार. 3 दुने 6, 6 अधिक 6 वजा 2, 6 6 12. 12 मधून 2 गेले, किती उरले? 10. 12तून 2 गेले, किती उरले? 10. ऑप्शन नंबर ए. याचं उत्तर किती येणार आहे? तर 10 उत्तर येणार आहे. समजलंय? क्लिअर? चला, हे त्रिकोण मोजणे रिझनिंगचं गणित मधुरा मॅडम सांगतीलच. परस्पर संबंध हे सर्व गणित मधुरा मॅडम तुम्हाला सांगतील काय उत्तर येईल ते. ठीक आहे. चला, आता डायरेक्ट शेवटचे प्रश्न आहेत. आता हे मध्ये जीके आणि मराठीचे प्रश्न घेतीलच. तर शेवटचे प्रश्न बघूयात. 99 आणि 100. बघा, शेवटचे 2 प्रश्न आपले राहिलेत. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? सरासरी म्हणजेच मधली संख्या. मधली संख्या किती आहेत? 27. म्हणजेच त्याच्या पुढे 2 संख्या असणार, मागे 2 संख्या असणार. पुढची संख्या असणार मोठी, मागची संख्या असणार लहान. आता आपल्याला मोठी संख्या काढायची आहे. मग 27च्या नंतरची 28, 28 नंतरची 30, कारण दिलेल्या संख्या कशा आहेत? सम आहेत. म्हणून 27 नंतरची पहिली सम 28, दुसरी सम काय असणार? 30. म्हणजेच इथं मोठी संख्या काय असणार? 30 असणार आहे. ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न बघा, 9146 ला 33 ने भागले तर येणारी बाकी किती? 9146 ला 33 ने भागल्यावर बाकी किती येईल? चला, आता भाग द्यावाच लागणार, दुसरा काही ऑप्शन नाही इथं.
33 किंवा तुम्ही लहान करू शकता. कोणती संख्या वजा केल्यानंतर भाग जाईल किंवा 33 ने तुम्हाला डायरेक्ट भाग द्यावा लागेल. ऑप्शन वरून गेलं तर सुद्धा येईल बघा. 91 46 जर आपण पहिली संख्या 5 जर वजा केली तर काय राहते बघा. 6 तून 5 गेला 1 बघा. 33 ला 11 ने पूर्ण भाग जातो म्हणजे 11ची कसोटी इथं सुद्धा लागते का बघा. 9 4 13 13 वजा 2 11 म्हणजे 11 ने पूर्ण भाग जातो ह्याला पण म्हणजेच 9146 मधून जर 5 वजा केले तर 33 ने पूर्ण भाग जाईल. कळलं. 33 ने भाग द्यायच्या भानगडीत पडू नका. काय करा. 33 ला कोणत्या संख्येने भाग जातो. 11 ने जातो, 3 ने जातो म्हणजे 11ची कसोटी बघायची. 11ची कसोटी काय आहे. सर्व अंकांच्या बेरजेतील फरक 11चा असेल तर 11 ने पूर्ण भाग जातो. चला आपले गणिताचे प्रश्न संपलेले आहेत. चला बाय बाय. टेक केअर. ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या मागे तो तुम्हाला पेपर दिसतोय हा नागपूर कारागृह हा पेपर जो आहे या पेपरामध्ये आलेले सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं आपण इथे उत्तर पाहणार आहोत. सुरुवात करूया. जास्त वेळ घालायचाच नाहीये कारण आपल्याला प्रश्न आणि योग्य उत्तर हे पाहायचं आहे. आपण सुरुवात करूया. माझ्या मागे जो तुम्हाला प्रश्न इथून सुरुवात झालेला दिसतोय तो SWOT असा आहे. हा पहिला जागतिक जल सर्वेक्षण उपग्रह कोणत्या अंतरिक्ष संस्थेचा उपग्रह आहे असं विचारलंय. आता हा कोणत्या अंतरिक्ष संस्थेचा आहे तर तो आहे काय बरं. इथे इस्रो दिसतंय, नासा दिसतंय, जॅक्सा हे जपानचं आहे, नासा अमेरिका, इस्रो भारताचं. बरोबर आहे. सन यापैकी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. नासाचं आहे. सरफेस वॉटर अँड ओशन ट्रोपोग्राफी असं त्याचं S फॉर सरफेस, W फॉर वॉटर अँड ओशन ट्रोपोग्राफी असं आहे. आणि याचं कधी प्रक्षेपण केलं तर 16 सप्टेंबर 2022 ला केलेलं आहे. 2022 विचारलं इथे बघा. ओके. पेटा इंडियाचा 2023चा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे. आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, दिव्या दत्ता, दिया मिर्झा. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय. पर्याय क्रमांक डी दिया मिर्झा हिला काय मिळाले. पेटा इंडिया 2023चा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड आलिया भट्ट तुम्हाला माहितीच आहे. दोन्ही वर्षी म्हणजे 2023 आणि 24. मागच्या वर्षी गंगूबाई काठियावाड आणि इथे रॉकी और रानी की प्रेम कहाणी. तर हे दोन्ही वेळेला मिळणार कोण आहे. आलिया भट्ट ऍक्ट्रेस अभिनेत्री. मराठी भाषेतल्या साहित्य अकादमी पुरस्कार 2024 बाबत खालील पर्यायांचा विचार करायला सांगितलेला आहे. या पुरस्कारासाठी भारत सासणे यांचा समशेर आणि भूत बंगला तसेच देवीदास सौदागर यांच्या उसवण कादंबरीची निवड करण्यात आली. बरोबर आहे की नाही. बाल साहित्यासाठी भारत सासणे तर देवीदास सौदागर हे कसं आहे युवा. तुळजापूरच्या देवीदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला या वर्षीचा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आलं का लक्षात. आता मराठी भाषेतल्या साहित्य अकादमी पुरस्कार 2024 आता तसं पाहायला घेतलं तर याच्यामध्ये पर्याय सगळे बरोबरच आहेत. कारण या पुरस्कारासाठी मराठी भाषेतल्या भारत सासणे आणि कोणाचा देवीदास बरोबर आहे. त्याचबरोबर कृष्णात खोत. तर इथे जर आपण पाहिलं तर वरील 1 आणि 2 योग्यच आहेत. पर्याय क्रमांक 2 आला का लक्षात. पर्याय क्रमांक सी 1 आणि 2 हे दोन्हीही योग्य पर्याय आहेत. चला कृष्णात खोत यांचं कुठलंही रिंगाण हे बाल साहित्यासाठी आहे. ओके. खालील विधानातून बरोबर विधानांची निवड करा. सत्यशोधक समाजाच्या कार्याने महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळींची पार्श्वभूमी तयार झाली. वेदोक्त प्रकरणावर नाराज झालेल्या शाहू महाराजांनी ब्राह्मणोत्तर चळवळीस पूर्ण पाठिंबा दिला. ब्राह्मणांच्या जागृतीसाठी वृत्तपत्र सुरू करणं हे ब्राह्मणोत्तर
चळवळीच्या उद्दिष्टांपैकी एक होतं. तर यापैकी 1 आणि 2 हे योग्य आहेत. कळलं? म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे योग्य आहेत, कारण इथूनच सुरुवात झाली होती. जी सत्यशोधक समाज आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 ला स्थापन केलं त्यात, आणि शाहू महाराजांचं जो वेदोक्त प्रकरण आहे यात नाराज झालेले शाहू महाराजांनी याला पाठिंबा दिला होता. अस्पृश्यता निर्मूलनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टी शाहू महाराजांनी केल्या होत्या? वेठबिगारी पद्धती कायद्याने बंद करणं, महार वतन रद्द करणं, इथे न झालेलं आहे, महार आहे ते, हेही बरोबर आहे. मागासवर्गीयांना नोकऱ्यात 50% जागा आरक्षित ठेवणं, हेही योग्य आहे. कोल्हापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय उमेदवाराला संधी देणं. माझ्या माहितीत तरी पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे जे आहे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. पहिले 1, 2 आणि 3. मानव प्राणी संघर्षाला राज्य विशेष आपत्ती म्हणून घोषित करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? आता मानव प्राणी संघर्ष हे जे राज्य विशेष आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे ते कोणतं बरं? केरळ आहे. केरळ राज्याने काय केलंय तर मानव प्राणी संघर्ष याला आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 60% पेक्षा कमी सहभाग असलेल्या मतदार केंद्रावर मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मिशन 414 हे कोणत्या राज्यात सुरू केलेलं आहे? याआधीच सांगितलेलं होतं की नाही, कुठे बरं? तर हिमाचल प्रदेशमध्ये काय केलंय तर ऑपरेशन म्हणजेच मिशन 414 कुठला आहे? हिमाचल प्रदेश. चला पुढचा प्रश्न, योग्य विधान निवडायचं आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिक साठी भारताच्या अभिनव बिंद्रा यांची मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली. अभिनव बिंद्रा यांनी 2012च्या ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून दिले. आता यापैकी कोणता योग्य पर्याय आहे? तर फक्त पहिला म्हणजेच पर्याय क्रमांक 1, कारण पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या अभिनव बिंद्रा यांची मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली होती. हे बरोबरच आहे. यावर्षी त्यांना म्हणजेच या ऑलिम्पिक मध्ये जे पॅरिस मध्ये झालं होतं, बरोबर आहे की नाही, कितवं संस्करण? 33वे संस्करण. आणि हे कुठे झालं? पॅरिस फ्रान्स मध्ये. तर इथे ऑलिम्पिक ऑर्डर हा सुद्धा सन्मान यांना देण्यात आला. पण 2008 बीजिंग मध्ये त्यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, त्यामुळे फक्त एकच बरोबर आहे. 2012 हे चुकीचं आहे. जागतिक व्यापार संघटनेची WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची 13वी मंत्रिस्तरीय परिषद 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित झालेली आहे विचारले. हाही प्रश्न आपण घेतला होता. कुठे झाली आहे? तर पर्याय क्रमांक बी अबू धाबी UAE या ठिकाणी काय झालेलं आहे? याची 13वी मंत्री परिषद बैठक. आता यात आपण जर बघितलं तर UAE आणखीन एका गोष्टीसाठी परीक्षेत विचारलं जाईल येत्या काळामध्ये, ते म्हणजे डब्ल्यू म्हणतोय. डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू फॉर वुमन याच्यासाठी. तर वुमन T20 वर्ल्ड कप जो आहे तो आता UAE मध्ये होणार आहे. बांगलादेशमध्ये होणार होता पण तो आता स्थलांतरित करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. जर्मनीमध्ये काय झालं होता? युरो कप. बरोबर आहे. भारत मंडपम या ठिकाणी काय झालं होतं? युनेस्को याची 46वी बैठक. बरोबर आहे की नाही? चला पुढे जाऊया. आणि आता अमेरिकेमध्ये कुठली बैठक होते? क्वाडची बैठक. अयोध्या उत्तर प्रदेश येथील स्टॅच्यू ऑफ डिग्निटी मर्यादा मूर्ती पुतळा कोणाचा आहे? इथे भगवान शंकर, नादप्रभू कॅम्पागौडा, स्वामी रामानुजाचार्य, प्रभू श्रीराम. बहुतेक जणांना श्रीरामाचं वाटेल तर ते नाहीये, तर कुठला आहे? स्वामी रामानुजाचार्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचं नासाच्या आर्टेमिस प्रोग्राम मिशन मानवी चंद्र मोहिमेसाठी पुढीलपैकी कोणत्या अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली आहे? क्रिस्टिना कोच, विक्टर ग्रोवर, रो वायमन, जेमी हॅनसेन. सुनीता विलियम्स मात्र यामध्ये नाही आहे. तर इथे काय विचारलंय? 1, 2, 3, 4, 5. क्रिस्टिना कोच आहे, कारण इथे क्रिस्टिना कोच काढलेला आहे. त्यानंतर विक्टर ग्रोवर आहे. बरोबर आहे की नाही? काय म्हणताय?
बरोबर आहे. विक्टर ग्रोवर, जेमी हॅरिसन, वाइसमन. तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं 1 2 3 4, ओके. बघा, क्रिस्टिना कोच, त्यानंतर वाइसमन, हॅन्समन, विलियम, सुनीता विलियम्स हे यामध्ये नाही आहे. बरोबर आहे की नाही. हा पर्याय चुकीचा आहे. वरील सर्व हे नाही आहेत. बरोबर आहे. आता याच्यामध्ये क्रिस्टिना कोच काढलेला आहे. क्रिस्टिना कोच तर आहेच, त्यामुळे पर्याय क्रमांक काय आहे? ए. ओके, ते लक्षात ठेवा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान या जिल्ह्यात आहे. कुठे आहे बरं? पर्याय क्रमांक सी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा हे काय आहे? राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक सी. दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वात मोठा असतो. कोणता दिवस? बरोबर, 22 डिसेंबर. बरोबर की नाही. 22 डिसेंबर हा दिवस सर्वात मोठा दक्षिण गोलार्धामध्ये. पुढचा प्रश्न आहे, हा ग्रह सूर्यमालिकेत सूर्याच्या सर्वात जवळचा आहे. कोणता आहे बरं? बुध जो आहे हा सूर्याच्या सर्वात जवळचा आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या ही किती आहे? तर पर्याय क्रमांक बी, 288. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोणाचं? तर नायट्रोजनचं. बरोबर की नाही. रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्व? आता हे कशाचं आहे? विज्ञानाचं, त्यामुळे मॅडम घेतील. बरोबर आहे. इथे विचारलंय, नागपूर येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न कोणता आहे? बघा, इथे निकट दृष्टीचा विचारले तो मॅडमचा आहे. कोणता पदार्थ धातू नाही. फक्त 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक काय दिवस म्हणून पाळला जातो? तर कोणता बरं? हृदय दिवस म्हणून तो साजरा केला जातो. पर्याय क्रमांक डी. हे आपले काय आहेत? सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत. तर आपण काय करूया, आता आपण इथे थांबूया, कारण आपले प्रश्न संपलेले आहेत. त्यामुळे जवळपास 21 प्रश्न आपले आहेत. जर जीएसबीएस पकडलं तर 23-24 पर्यंत ते जात आहेत. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एक्सप्लेनेशनच्या वेळेला. जय हिंद.